तुम्ही राजा हरिश्चंद्र आहात हे सगळ्यांना माहीत आहे, कारण तुम्ही देणारे आहात, घेणारे नाही। पण आता हे बिल आणत असताना या बिलामधील प्रावधान जे काही अध्यक्ष महोदय केले गेले, यामध्ये खरं तर एवढ्या घाईघाईत शेवटच्या दिवशी हे बिल आणायची आवश्यकताच नव्हती। तुम्ही 15 दिवसाचं अधिवेशन, आपला 3 आठवड्याचं अधिवेशन झालं, 15 दिवस आपण काम करतो इथे आणि 13 दिवस, आणि खरं म्हणजे आज अशासकीय कामं करून घेण्याचा दिवस होता, आम्हाला न्याय देण्याचा दिवस होता। तर तुमच्याकडून ती अपेक्षा आमची नेहमीच आहे। दुर्दैवानं हे बिल आणत असताना त्यांनी मांडल्यानंतर हे बिल आमच्या हातात आलं। मला वाटतं की भास्कर भाऊंच्या हातात नंतर आलं। आता ह्यावर चर्चा करायची, विश्वस्त मंडळ या मंदिरावर नेमायचं आहे। रामटेकचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने काही काळ तिथे थांबले। भोसलाकालीन भोसलेचं राजवट होती, त्या राजवटीमध्ये या मंदिराची निर्मिती झाली, त्याची पुनर्बांधणी झाली आणि एक भव्य असं स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी उभं झालं। अध्यक्ष महोदय, जे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय त्याचं प्रतिनिधित्व करतात, त्याच मतदारसंघामध्ये हे मंदिर उभं आहे आणि कदाचित प्रभू रामचंद्राचं काही प्रमाणात आशीर्वाद असेल, त्यामुळं ते 2, 4, 5 वेळा झाले मला वाटतं की आमदारही म्हणून येत आहेत। भावना शुद्ध असली तरी अध्यक्ष महोदय, यातील तरतुदी आम्ही बघत होतो। खरं म्हणजे हे विश्वस्त मंडळ कोण असावं, त्यामध्ये केलेल्या त्यातला आमदार असावा, नगर अध्यक्ष असावा किंवा सेवाभावी माणसं असावी, त्यासाठी पात्र असणारी व्यक्ती कोण असावी। जी मंडळी अयोध्येत नेमली गेली त्यांची पात्रता काय होती, ते कुठल्या पात्रतेत बसत होती की त्यांच्यावर आज देशभरामध्ये, जगामध्ये छितू चाललेली आहे। लोक दानपेटी जी लुटली गेली, त्यावरून इतकी मोठी बदनामी या देशाची झाली की जिथे श्रद्धा, भक्ती आणि समर्पण असतं त्या ठिकाणी सुद्धा चोरी होऊ शकते, लूट होऊ शकते। हे बघितल्यावर कुणाची बदनामी कोण करतो आहे याचंही उत्तर यामध्ये सापडेल। कारण सध्या बदनामीचे वारे जोरात सुरू आहे। कुणाला कुणाची बदनामी करायची ते ठरवत आहे, त्याच्या आड मात्र आम्ही बोलू नये, आमचा आवाजच निघू नये, विरोधकांनी सरकारवर काही टीकाच करू नये, अशाही प्रकारचा सूर या ठिकाणी उमटला। आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न झाला, आम्हाला भाडे के तट्टे कुत्रे वगैरे आम्हाला समजलं। ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणता संविधानिक आणि असंविधानिक शब्द आहे, पण या सभागृहामध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होत असताना, कुठलीही चर्चा होत असताना अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी काय हो, थांबा ना, बिलावर बोलतोय मी, तुम्हाला भेटेल ना। आता आपले चांगले अध्यक्ष आले, सर्वांना बोलायला देणार, बोला। कारण पुढचे उर्वरित कालावधीसाठी तेच अध्यक्ष होणार आहेत असं ऐकलंय। चांगलं चालवत आहे काम, तुम्ही तिथे बसून, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा। अध्यक्ष महोदय, यामध्ये हे पवित्र कार्य आहे। खरं म्हणजे राम मंदिराचा विषय आल्यानंतर ओघाओघानं संपूर्ण रामायण नजरेपुढे येतो आणि त्या देशाच्या श्रद्धास्थानी दैवत म्हणून सगळ्यांची श्रद्धा, भक्ती प्रभू रामचंद्रावर, मर्यादा पुरुषोत्तम तो रामायण जर आपण पाहिला अध्यक्ष महोदय, वाल्मिकी रामायण असेल, तुलसी रामायण असेल, अनेक 100 माझ्या माहितीप्रमाणे काही 26-24 भाषेमध्ये रामायण लिहिलं गेलं। लिहिणारे अलीकडचे त्या रामायणाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्रुपीकरणही झालं, पण खरा रामायण होता तो वाल्मिकी रामायण होता।
कधी प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर जात पात धर्म पंथ यावर कधीच उच्च नीच शूद्र कधीच यावर प्रभू रामचंद्राच्या लेखी विचारात भेदभाव नव्हता. तो भेदभाव पूर्ण जर आपण वाल्मिकी रामायणातले काही उदाहरण दिले तर प्रभू रामचंद्र कोण होते? असं म्हणतात, करणी करे सो नरका नारायण हो जाय, असं म्हणतात. कारण करणी म्हणजे कर्तृत्व आणि कर्तृत्वातून माणसाचा देव होतो. नर म्हणजे माणूस, नारायण म्हणजे देव. कर्तृत्वातून या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस त्याला देवाचं रूप प्राप्त होतं आणि तो देव रूपानं प्राप्त झालेला माणूस आपल्याला पूज्यस्थानी असतो. प्रभू रामचंद्राचं कार्य असेल, छत्रपती शिवरायांचं कार्य, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, महात्मा ज्योतिराव फुलेंचं, ही सगळी महापुरुष होऊन गेली, त्यांच्या कर्तृत्वाने देवस्थानी गेली. आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास तर त्यापेक्षा मोठा आहे. पण त्याच प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये माणसाला माणसाशी लढवताना मी पाहिलं अध्यक्ष. धर्माला धर्माशी भांडण लावताना मी पाहिले. महाराष्ट्रामध्ये अलीकडे झालेल्या दंगलीमध्ये 19.7% दंगली महाराष्ट्रात झाल्या आहेत 100%. मी काल परवा एका ठिकाणी वाचलं, खरं आहे ते कळेल. म्हणजे तणाव निर्माण झाला. ज्या भूमीनी अनेक महान नेत्यांना घडवलं, महापुरुषांना घडवलं. अध्यक्ष महोदय, हे बिल आणत असताना इथे भत्त्याचा उल्लेख झाला. कशाला पाहिजे भत्ता? जर तुम्ही प्रभू रामचंद्राच्या सेवेकरी आहात, बैठकीला येताना जाण्या येण्याचा प्रवास कशाला पाहिजेत? अशा माणसाची निवड करा ना, की जो भत्ता घेणार नाही. प्रवास भत्ता, गाडी पत्ता, म्हणजे लोकांच्या दानपेटीतून, लोकांनी दिलेल्या श्रद्धेपोटी आलेल्या पैशातून हे विश्वस्त धन भत्ता घेतील. तुम्ही त्याला भत्ता देणार आहात, भत्त्यासाठी येतील. म्हणजे गरिबांनी दिलेलं दान, श्रद्धेने दिलेलं दान, भाविकांनी दिलेलं दान, हे भत्तासाठी जर घ्यायचं असेल तरी विश्वस्त मंडळ का नेमता तुम्ही? सांगा, याची काय गरज आहे हे विश्वस्त मंडळ नेमायची? अरे श्रद्धेनी, समर्पित भावनेनी हे नेमले पाहिजेत. हे तर असं झालं आहे, ऊर्जा निर्मिती वाढायसाठी कोळशाला स्वच्छ करायचा आणि त्या कोलवाश्रीवाल्यांना पैसे द्यायचे. ते धूळ काही निघत नाही, कोल स्वच्छ होत नाही, एनर्जी काही वाढत नाही, पण तो कोलवाश्रीवाल्याचा फायदा होतो. आणि इकडे बॉयलर सत्यानाश होऊन अनेक युनिट बंद पडतात. हा असा स्वच्छ करण्याचा काही प्रयोग करण्याची मशीन काही तयार केली का? म्हणून माझं मत असं आहे अध्यक्ष महोदय, मी या बिलाला वर चर्चा करताना, माझं मत मांडताना तुम्ही आम्हाला संधी दिली. प्रभू रामचंद्र, त्यांचा विश्वास, विचार, प्रभू रामचंद्राचा कार्यकाळ खूप मोठा आहे. ते वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना हो कळेल काय म्हणत असतील हो प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचे सेवक बजरंगबली, हनुमानजी ज्यावेळेस दानपेटीतून वेदना झाल्या असतील, तर काल परवा मला स्वप्न पडलं, बजरंगबली दिसलेत, हातात गदा घेऊन रागाने बघत होते.
इतक्या जोरात राग होता त्यांचा. स्वप्नामध्ये आता आम्ही बघतोय चोरी बिरी तर तेच रात्री दिसतं स्वप्नात, जे काय दिवसा घडतं त्याची प्रतिकृती. त्या बजरंगबलीने हातात गदा घेऊन अयोध्येच्या दिशेनं चोरी करण्याचा शोध घेताना मला दिसले. आणि ते शोधत होते. नशिबानं त्या ठिकाणी हे सगळे विश्वस्त नव्हते. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है. हे मी नाही म्हणत, अटल बिहारी वाजपेयी साहेब म्हणाले. हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलंय. तुम्हाला पटतंय ना? तुम्ही हसत होतात अध्यक्ष महोदय, तुम्हाला पटतंय ना? बोला पंगा हमसे लेना, हमारी पार्टी से पंगा लेना, लेकिन राम से कभी पंगा मत लेना. चला चला बिलावर बोलूया. चला नाही जयंत पाटील साहेब, राम से पंगा अभी इन्होंने लिया है चोरी करके. राम से पंगा लेने वालों से हमारा पंगा है, ये हमारा दुर्दैव है. चला आता आपण पुढे जाऊया. आपण बराच बिझनेस बाकी आहे. पुढे जाऊया. वडेट्टीवार साहेब पुढे जाऊया. आपण पुढे जाऊया. बोला बोला. अध्यक्ष महोदय, नाही वडेट्टीवार साहेब आपलं मानणार ना. अध्यक्ष महोदय, मी माननीय बसून बोलू नका. माजी बसून बोलू नका. पंतप्रधान आव्हाड साहेब, जाधव साहेब, आव्हाड अटल साहेब, बिहारी वाजपेयी साहेबांनी आव्हाड जे साहेब, बसून वक्तव्य बोलू. केलं होतं, जे बोलले होते तेच शब्द मी बोललो. त्याच्या पलीकडचा एकही शब्द माझा नाही. म्हणून माननीय साहेब, मी माझ्यात तोंडचे शब्द नाही आहे, ते सगळ्यांनाच लागू पण होते. अटल बिहारी वाजपेयी जो चूप राहील, अटल बिहारी वाजपेयींचं बोलल्याबद्दल त्यांना राग आला असं झालं. जे धंदे करेल त्याला ते लागेल. हे शब्द काही तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठी आहे. ज्यानी जानी चोरी केली त्यांच्यासाठी ते लागू आहे. आणि कोणी केली चोरी? अध्यक्ष महोदय, पत्र आहे कोणाचा माणूस? सायंटिस्ट नाही साहेब. एकही व्यक्ती सत्ता पक्षाकडे या चोरीवर बोलत नाही हो. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयींनी बोललेले कोणाला लागू होतं? तुम्ही चंदा चोर. अध्यक्ष महोदय, त्यांनी एकदा मांडावं लागेल का? त्यांनी पुन्हा काय मांडावं? मी बजरंग बलीला विनंती करतो, चरणी नतमस्तक होऊन बजरंग बलीला प्रार्थना करतो की तुमचा गदा घ्या. जो चूप आहे या चोरीमध्ये, जो डोळे मिटून आहे, जो सामील आहे, त्याची पाठ अशी फोडा की पुन्हा तो पाठीवर झोपता कामा नये, ही बजरंग बलीला प्रार्थना करतो. अध्यक्ष महोदय, अशी पाठ फोडून काढली पाहिजेत, त्यांची पाठ लाल झाली पाहिजे. देवाच्या नावानं, प्रभू रामचंद्राच्या नावानं जे काही चाललं आहे हे बिलाशीच आहे. या बिलावर जरा काढून पहा, बिलावर काय आहे. राम मंदिर आहे त्यामुळं बिलावर आहे. तुम्ही मला वडेट्टीवार साहेब आपण बोला. वडेट्टीवार साहेब आपण बोला. ना अध्यक्ष महोदय, बसून बोलू नका. माझी या सभागृहामध्ये हे बिल आणत असताना
रामटेकमधील ह्या पवित्र मंदिराचं बिल मी मंत्री महोदय तुम्हाला त्यामध्ये दोष देत नाही. तुम्ही पापाचे वाटेकरी पण नाही याची कल्पना आम्हाला, मला काय माहित नसताना मी उभा राहिलो. परंतु प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन अलीकडे झालेल्या घटनेमुळे हा स्पर्श थोडासा आम्हाला करावा लागला. काल एका महंतांनी सांगितलं ही चोरी किती कोटीची आहे. 1400 कोटीची चोरी आहे महोदय. त्या मंदिरात असू दे की या मंदिरात असू दे, 1400 कोटीची चोरी. लोकांचे आमदार खासदार विकत घ्याल नाही तर काय करावं. त्यामध्ये बसू नका, बसून बोलू नका, ए बादली बसून बोलू नका, बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब, ए बादली ओ वडेट्टीवार साहेब आपण बोला, चला ना. एक तमरेल वडेट्टीवार साहेब आपण बोला आपण. एक तमरेल एक तमरेल. ओ बालदीजी बसा खाली, बसा खाली, बसा. भास्कर जाधव साहेब, ओ भास्कर जाधव साहेब बसा बसा बसा. बालदी साहेब खाली बसा, बालदीजी खाली बसा. अरे बाबा खाली बसा, खाली बसा. भास्कर जाधव साहेब अध्यक्ष बसून महोदय. बोलू नका, बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब, वडेट्टीवार साहेब आपण हे करा ना या conclude ठिकाणी करा. वडेट्टीवार साहेब, जर एखादी व्यक्ती ओ वडेट्टीवार साहेब जर एखादी व्यक्ती बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब आपण बोला. मला conclude करा ना, तुम्हाला विनंती आहे conclude करा. बादली तमरेल बसून कोणालाही बसा कमेंट्स बसा करू देऊ बसा खाली नका. बसा. हा जर अरे या बसा खाली, नेत्या- बालाजी खाली बसा, बालाजी खाली बसा. मध्ये अध्यक्ष महोदय हा एकूण समितीचे सदस्य संख्येपैकी खाली बसून बोलू जी नका. निवड आहे ओ महेश बालदीजी बसून बोलू नका. भास्करराव, ओ भास्करराव दादा साहेब, यामध्ये वडेट्टीवार साहेब आपण अध्यक्ष conclude करा ना. आणि उपाध्यक्षांच्या आणि त्या ठिकाणी असलेल्या तुम्हाला दुतोंडी चांगलं बोलताय तर मला चांगलं माहिती आहे. अध्यक्ष महोदय तुम्हाला दुतोंडी ही जी काही नैतिक अधपतनाचा ते तुमच्या डोक्याच्या वर अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरता फौजदारी न्यायालयाने तिला दोषी ठरविलं असेल असं म्हटलंय अध्यक्ष महोदय. समितीची पगारी नोकर असेल किंवा देवस्थान विश्वस्त व्यवस्थेचा संबंध या समितीला वस्तू पुरवण्यासंबंधीच्या किंवा समितीने हाती घेतलेले कोणतेही काम पार पाडण्यासंबंधीच्या किंवा कोणतीही सेवा देण्यासंबंधीच्या कोणत्याही सविधेत तिला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हिस्सा व हितसंबंध नसेल. एक अत्यंत चांगला यामध्ये तो समावेश या ठिकाणी तुम्ही केलेला आहे, त्याबद्दल तुमचं निश्चितच चांगलं मत जिथे आहे तिथे चांगलंच म्हणू आम्ही. परंतु सुधीर भाऊंनी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्यावर आरोप आहेत फौजदारी स्वरूपाचे पण त्याला न्यायालयाने दोषी ठरवले नसेल तर मात्र ज्यांच्या गुन्ह्याची तपासणी करूनच त्यांना त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून नेमलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, असे कुठलेही अपराधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले अशा व्यक्तींना गुन्हा सिद्ध होईचे वाट न पाहता त्याचं सर्टिफिकेट त्याच्यावर कुठलेही गुन्हे नसतील अशा प्रकारच्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून नेमावं अशी दुरुस्ती या ठिकाणी होईल असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, यामध्ये तुम्ही उद्देशामध्ये या बिलाच्या जे काही सांगितलं आहे अध्यक्ष महोदय तो उद्देश खरंच साध्य होईल का? उद्देश आणि कारणामध्ये जे काही निवेदन दिलंय यामध्ये
माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार न्यायालय धारक म्हणून काम करणाऱ्या उपविभाग अधिकारी रामटेक यांच्या देखरेखीखाली आतापर्यंत काम चालू होतं. मला एक सांगा, हे विश्वस्त मंडळ येण्यापूर्वी तुम्ही आता अस्तित्वात आणताय, आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे मंडळ होतं. त्यामध्ये काही घांदड झालं काय? त्यामध्ये काही गडबड झाली का? त्यामध्ये काही चोरी झाली का? मग त्या अधिकाऱ्याला बाजूला सारण्याचं काम काय? न्यायालयाच्या आदेशानुसार होतं. आता नव्यानं मंडळ आणायची गरज काय? अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल. अयोध्येचं राम मंदिर लुटून घेणारे मोकळे आहेत, पुन्हा मेकअप करून फिरत आहेत नालायक, पुन्हा टीव्ही पुढे येत आहेत. ही हरामखोर प्रवृत्ती. ज्यांनी मंदिराला लुटलं, रामाला लुटलं, ते नालायकांनी त्यापेक्षा शब्द कोणता म्हणणार अध्यक्ष? म्हणून न्यायालयाने जर हे मंडळ नेमलं होतं, यामध्ये कुठलेही घोटाळे झाले नसतील, यामध्ये जर कुठलेही गैरप्रकार झाला नसेल, तर अध्यक्ष महोदय याला बदलण्याची का गरज पडली, हाही खरा प्रश्न येतो. देवस्थानाची वाढती कार्य आहेच, कारण आता सामान्य माणसाला तो देवाचाच आता एवढा राहिला, आधार राहिला आहे. कारण कोणाचा आधार राहिला नाही. आता देश बर्बाद होताना आधार कोणाचा घेतील? देवाचाच घेतील. सगळीकडे पाहतोय आपण, हाहाकार झालाय. अशा स्थितीमध्ये कोण वाचवेल? तर तो त्या श्रद्धेलाही छेद देण्याचं काम मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय सुरू आहे. मी या बिलाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांच्याकडे, तुम्ही आज तिथे आमदार आहात, उद्या तुमच्या ऐवजी कोणी दुसरा येईल, पण तुम्ही विश्वस्त म्हणून 3 वर्षासाठी जी निवड होते आहे, ही पहिलं विश्वस्त मंडळ असणार आहे. कारण यापूर्वी होते पण ते रजिस्टर्ड नव्हते. आणि आज हे विश्वस्त मंडळ इथे नेमत असताना यांच्या हे पहिलं मंडळ असणार आहे. यामध्ये कुणीही पॉलिटिकल राजकीय व्यक्ती त्या विश्वस्त मंडळामध्ये असू नये. त्यामध्ये स्थानिक आमदार किंवा नगराध्यक्ष ही राजकीय व्यवस्था त्या ठिकाणी कशाला पाहिजे? काम देवाधर्माचं काम आहे, आणि देवाधर्माच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप कशाला? राजकीय व्यक्ती कशाला? अलीकडे तर राजकारण आणि धर्म किंवा देव हे आमचं धर्मनिरपेक्ष किंवा आम्ही संविधान म्हणतो, ते तर काही ठेवलं नाही. मग हे दोन्ही वेगळ्या बाजू आहेत. दोन्ही श्रद्धास्थानं आमची जी आहे, भक्तिस्थानं आहेत, त्यामध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. यासाठी मला वाटतं की कोणत्याही लोकप्रतिनिधी तिथे असताना, आणि मी आमदार महोदयांनाही सांगतो, इथे काही कमी जास्त झाले ना तर खापर तुमच्यावर फुटेल. उद्या तुम्हाला बदनाम करतील. खालची काही लोक पाप करतील, त्याच्या पापाचे वाटेकरी तुम्हाला करतील. वाल्याचं वाल्मिकी जसं झालं ना, तर ते वाल्मिकीच वाल्या होईल पुन्हा. त्यामुळे तुम्हाला माझी म्हणजे आमची सूचना आहे, अर्थात बहुमत तुमच्याकडे, तुम्ही ते बिल बहुमताच्या जोरावर मंजूरही करून घ्याल, परंतु यामध्ये कुठलाही राजकीय या श्रद्धास्थानामध्ये, देवालयामध्ये हस्तक्षेप राहता कामा नये, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि त्या संदर्भात मंत्री महोदयांनी तो विचार करतील का किंवा करावं, अशी माझी या ठिकाणी मागणी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे एवढं मोठं सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाचं पूर्णतः नियंत्रण या मंदिरावर आहे. मी जाऊन आलो.
आणि जातही असतो. खूप तिकडे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्यांची परवानगी कशी मिळवाल? कारण हे हजारो वर्षापूर्वीचे जे मंदिर आहे, या मंदिराच्या दुरुस्तीचं काम घेणं आवश्यक आहे, दुरुस्ती करणं आवश्यक आहे. आणि ते केल्याशिवाय केवळ दानपेटीचा विनियोग करण्यासाठी विश्वस्त मंडळ राहता कामा नये ना. आलेत, लोकांनी दान दिलं, पैसे मोजलेत, खर्च केलेत, यासाठी हे विश्वस्त मंडळ आहे. पूर्ण मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आपण पैसे मिळवले पाहिजेत. बघा बावनकुळे साहेबांनी कसं केलंय ते कोराडी मंदिर, काय सुंदर केलं. हजार कोटी तरी नेऊन ते दुरुस्त केलाय. तशी व्यवस्था त्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची व्हावी, तर काही त्या विश्वस्त मंडळाला आपण म्हणू उपयोग आहे. आणि तिथल्या पायीची संरक्षणाची जबाबदारी ही आपली असणार आहे. नाहीतर आपण पाहिलंय, मंदिराचं भूमिपूजन, मंदिराची स्थापना, मंदिराचं संपूर्ण देवस्थानची स्थापना झाल्यानंतर पूजा, हे सगळं तिकडे प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये राजकीय पूर्ण झालं. आणि चोरी झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी हात वर केला. मी त्याचा भागीदार नाही, मी वाटेकरी नाही. उभारताना अजूनही आम्ही विटा पाठवण्याचे पावत्या दिल्या होत्या अध्यक्षमध्ये. उद्या या मंदिरासाठी काही मागितलं तरी लोक देतील. विटा पाठवल्यात, आम्ही दिल्यात पावत्या, आम्ही मिरवणुका काढल्यात. त्यावेळेस अयोध्येमध्ये जाणारे आम्हीच होतो, गेलो. श्रद्धा आहे प्रभू रामचंद्राच्या देवावर आमचा विश्वास आहे. आज आम्ही का गेलो तसं म्हणायची पाळी आली. का विटांसाठी काही हिशोब नाही आहे. एका सिंधी कम्युनिटीनी पैसे दिलेत, विटा दिल्यात, चांदीच्या विटा दिल्यात. चांदीच्या एकही विटाचा हिशोब नाही आहे, पावती नाही आहे. हे पावत्या कसे ठेवणार तुम्ही? याचा हिशोब कसं ठेवणार? ते कोषाध्यक्षांनी तिथे कोषाध्यक्ष नेमला. म्हणजे एका कोषाध्यक्षांनी दुसरा कोषाध्यक्ष नेमला आणि त्यांनी म्हटलं की माझा याच्याशी संबंध नाही, मी काही केलं नाही, त्यांनी केलं. तुला कोण नेमायला सांगितलं रे बाबा? तू जर व्हायचं नसतं तर मग दुसऱ्याला नेमायला पाहिजेत. मग असे एकाने नेमून जबाबदारी, कारण मंत्री आहे, आमदार आहेत, उद्या तुम्ही अध्यक्ष आहे, जबाबदारी मोठी आहे त्या विधानसभा क्षेत्राची. तिकडे काही गडबड झाली, काही घोटाळा झाला, उद्या तुम्ही म्हणाल मी तिथे नव्हतोच, माझा संबंधच नाही, कारण मला मी दुसरी उपस्थितच नव्हतो. मग उद्या जबाबदारी कोणावर फिक्स करायची, कोणावर टाकायची जबाबदारी? ही जबाबदारी ही तुमच्यावर आहे. त्यासाठी हाही विचार अध्यक्ष महोदय या बिलाच्या माध्यमातून आपल्या पुढे अध्यक्ष बन. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर हे सगळं होत असेल तर विश्वस्त मंडळाच्या पेक्षा कोर्टाने नेमलेले अधिकाऱ्याचं मंडळ अधिक विश्वासार्थ राहील. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कारभार सुरळीत चालला होता. कुठलीही तक्रार नव्हती, कुठलाही आक्षेप नव्हता, कुठलीही चोरी झाली नाही. आणि तरीही त्यांना बाजूला सारून जर आपण हे नेमू तर यांची विश्वासार्हता काय, याचं सर्टिफिकेट कोण देणार? यावर विश्वास, अलीकडच्या झालेल्या घटना बघून यावर विश्वास कोण ठेवणार? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या बिलाच्या माध्यमातून पुढे येतो आहे. आणि त्यासाठी
जयंत पाटील साहेबांनी एक कानमंत्र दिला बसल्या बसल्या आम्हाला की हे बिल आणि यावर असलेली आपल्या विश्वस्त मंडळ यावर आम्ही ज्या काही सूचना 2-4 केलेल्या आहेत त्या सूचनाचं आणि हे पावित्र्य या मंदिराचं, कारण ढोंगी लोक देवाचं नाव घेऊन फार घुसलेले आहेत. अनेक जण खाजगी मंदिर म्हणावं लागतं आम्हाला, ढोंगी बसले. थोडी भीती देवाची राहिली नाही, अशा प्रकारची भीती त्या पवित्र ठिकाणी झाली. देव अरे थोडी तरी ठेवा. तो बघत असेल, ज्यांना दिसत असेल नसेल, पण त्यांची भीती सुद्धा नाही. त्याची भीती ठेवू नये. आणि कुणाची भीती राहिली आहे? जर या देशातील साधूंना, संतांना, राजकीय लोकांना प्रभू रामचंद्रावर विश्वास असता तर तिथे चोरी झाली नसती, अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी संधी दिली, खरं तर 3 तास बोलायचं होतं, पण आता तुम्ही येऊन बसलात म्हणून मी थांबतोय. कारण तुम्ही आम्हाला ठरवलं की 45 मिनिटामध्ये विरोधकाचा प्रस्ताव गुंडाळायचा, तर हो देत रात्र. मग आता नाहीतरी तुम्ही आजचा दिवस आमच्यात घुसवलं शासकीय कामकाज, बिलं आणून. खरं म्हणजे आजचा दिवस बिलाचा नसतो कधी, आम्ही इतके वर्ष झालीत काम करतोय. आणलं शासकीय काम काढून टाकायचं. म्हणून सगळ्यांना तुमच्याकडून माननीय अध्यक्ष म्हणून, पीठासीन अधिकारी म्हणून आमची अपेक्षा आहे, या बिलाला पुनर्विचारासाठी जर जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवून व्यवस्थितपणे हे बिल पुन्हा जर आलं आणि सविस्तर चर्चा झाली, तर मला वाटतं की या मंदिरावर, देवधर्माच्या स्थळावर लोकांचा विश्वास अधिक घट्ट होईल. अशा प्रकारची व्यवस्था भविष्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे काही शेण खाल्या गेलं, गाईचं होतं, गद्याचं होतं, घोड्याचं होतं, तिकडे हे खाणारे म्हणजे शेण खाण्यापेक्षाही वाईट आहे. डुकराचं शेण खाल्लं, गाईचं खाल्लं, याच्यापेक्षाही पाप आहे ना ते. 1400 कोटी रुपये चोरी करणं म्हणजे 4-4 तास, 8-8 तास देवाच्या दर्शनाची रांग येत असणारे पाय, म्हातारे, कुतारे, लहान, छोटी छोटी बालकं, भूक नाही, पाणी नाही, पण देवाची आस, अशांचा विश्वासघात करून शेण खाण्याच्या पेक्षा अधिक पाप त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात, पावनस्थळावर झालं. ते पुन्हा होऊ नये यासाठी या बिलामध्ये अधिक व्यवस्था निर्माण करून आपण जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं, अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मंत्री महोदय बोलायचं. नाही, विनंती होती, आता वरती सभागृहात